जरा SK स्पोर्ट्स संघाचा कर्णधार जरा त्वरित इकडे या. खरंच या सामन्याला मार्गदर्शन करणारे प्रमुख पंच म्हणून असलेले गौरांग कुर्टे आणि त्यांना साथ देणारे त्यांचेच सक्का भाऊ मिनार कुर्टे या जोडीच्या मार्गदर्शनाखालील हा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहे. आणि माझ्यासोबत असतील राठोड सर हे गुणलेखकाच्या भूमिकेत नक्कीच या ठिकाणी सामन्याला रंगतदार सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. पहिला गुण कोण जिंकणार या ठिकाणी अटॅकिंग पॉवर शॉटलिपचा वापर अटॅक दर्जेदार टेक देखील केला जातोय. वा या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. नक्कीच गुण मिळतोय ऑल अम्बिशियस संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच गुण टेबल ऑन केलंय. नक्कीच पहिल्या गुणाचा या ठिकाणी श्री गणेशा केला जातोय. दबावाचं पाऊल नक्कीच उचललं गेलंय. नक्कीच अटॅकिंग केलं जाते. या ठिकाणी चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. एक मोठ्या संघासमोर खेळताना या छोट्या छोट्या चुका रोखल्या पाहिजेत. नक्कीच अटॅकिंग पॉवरला असेल ते G1 त्याच्या टी शर्टवर नाव लिहिलंय G1. पण खरंच त्याच्या या जीवनातील असलेला खेळ या मैदानात आपला खऱ्या रूपाने पाहायला मिळतंय. दबाव म्हणजे काय याचं उत्तर नक्कीच जरित्या पाहायला मिळतंय. अप्रतिम खेळायला गेला. पॉईंट टेबल ऑन झालेलं असेल. 3 लव. अप्रतिम खेळ या ठिकाणी दबाव निर्माण करण्याचा अटॅकिंग पॉवर या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न फसला जातोय. गुण मात्र मिळतोय या ठिकाणी SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 1-3 1-3चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची ताकद असलेला संघ SK स्पोर्ट्स ओमकार देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम दर्जाचा खेळ या ठिकाणी. ओमकार देवरुखकर यांच्यावर देखील हवी ठरताना दिसत आहेत खेळाडू. दबाव म्हणजे काय याचं प्रत्युत्तर देण्याचं कार्य नक्कीच या ठिकाणी ऑल अम्बिशियस संघ करताना पाहायला मिळतोय. काय या ठिकाणी दर्जेदार अटॅकिंग सर्व्हिस अटॅक कशाला म्हटला जातो. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. जगडून ठेवल्या जात आहे आणि नक्कीच गुण मात्र मिळतोय या क्षणी ऑल अम्बिशियस संघाच्या खात्यामध्ये. 5-1 दर्जेदार टेक अटॅकिंग पॉवर शॉटलिपचा वापर करताना तेवढा दर्जेदार. पुन्हा एकदा G1 ऑन. रहीज ऑन फायर. नक्कीच या ठिकाणी बुद्धी कौशल्याचा खेळ पाहायला मिळाला आणि गॅप पॉइंट मध्ये ड्रॉप टाकण्यामध्ये यशस्वी झालाय तो संघ SK स्पोर्ट्स संघ. पाहायला गेला तर एका साईडला असेल एक तगडा संघ. त्या तगड्या संघामधून खेळताना एक मातब्बर खेळाडू कायमच पाहायला मिळतात. गिरीश मोरे असतील, योगेश नेगी असेल, जेसू असेल, करण, कौशिक, रिजवान, G1 पवार आणि मारुती हसुळे. नक्कीच मारुती हसुळे यांना खंड्या नावाने ओळखले जातात. खंड्या म्हणजे या ठिकाणी नक्कीच त्या खेळाडूचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. या ठिकाणी गुण मात्र जातोय SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. पहा एका ठिकाणी असेल मातब्बर संघ आणि त्याच्या समोर तगडा आव्हान देताना रत्नागिरीच्या पटलावरील एक उगवता सितारा संघ. अप्रतिम खेळ म्हणावा लागेल. दबावाचा उत्तर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी काय खेळ केला जातोय. प्रयत्नशील प्रयत्न परमेश्वर म्हटलं जातंय. शेवटच्या क्षणापर्यंत कार्य शॉटलिपचा वापर करताना रोखला जातोय. काय अटॅकिंग पाहायला मिळते. मिनर ऑन करण ऑन फायर. करंगचा अटॅकिंग स्मॅश नक्कीच संघासाठी घातक असू शकतो.
7-3. नक्कीच अटॅकिंग पॉवर काय खेळ खेळला जातोय, गुण मात्र मिळतोय एस के स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 4-7. चुरस कशाला म्हटलं जातं तर खऱ्या अर्थाने आज मी सांगू इच्छितो एका बलाढ्य संघासमोर चुरस निर्माण करणारा खेळ नक्कीच एस के स्पोर्ट्स संघ खेळताना. वा काय या ठिकाणी स्मॅश पाहायला मिळतंय. करण ऑन फायर. काय प्रशंसा करावी लागेल, काय ताकद, काय पॉवर आणि काय त्याच्या तो स्मॅश. नक्कीच दर्जेदार खेळ. ओंकार देवरुकर यांचा फसवला गेला जाणारा हा चेंडू नक्कीच या ठिकाणी अटॅक पॉवर. करण ऑन फायर. काय या ठिकाणी करण खेळतोय पा, कुठून येतोय कुठून मारून जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा जीवन येणे दर्जेदार लिफ्टिंग केली जाते. रिजवान ऑन फायर ठरतोय. 0-7 रिजवान. नक्कीच अटॅकिंग पॉवर या ठिकाणी दबाव निर्माण करण्याची या ठिकाणी काय सर्व्हिस केली जाते. अटॅकिंग सर्व्हिस काय टेक आणि दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन फायर होणार का, काय या ठिकाणी लिफ्टिंग. जेसू ऑन फायर. चेन्नईवरून आलेली एक्सप्रेस या ठिकाणी रत्नागिरीच्या मैदानात बोलबाला करताना पाहायला मिळतोय. जेसू ऑन फायर. काय खेळतोय गडी, आला कुठून मारून कुठून गेला कोणालाच काही कळलं नाही. नक्कीच या क्षणी जीवन कुठल्या खेळाडूला शिकवेल, कोणाला काय खेळवेल या मैदानात काहीच सांगू शकत नाही. जीवन ह्या जीवनाचा अर्थ लावतानाच अशक्य झालंय. ह्या जीवन या संघाचा खरोखर दर्जेदार लिफ्ट असेल. या ठिकाणी नक्कीच गिरीशाला एक खेळवण्याचा प्रयत्न, हा गुण मात्र मिळतोय ऑल अम्बिशियस संघाला. 11-4. नक्कीच पाहायला गेलं तर मुन्ना घोसाळे यांच्या देखील चेहऱ्यावर प्रश्न पडलाय, हे कसे गुण रोखणार. कारण का लहान वयाची मुलं यांच्या समोर खेळताना कसे यांच्या समोर टिकणार ह्याचं देखील उत्तर या ठिकाणी देण्यासाठी सक्षम असेल एस के स्पोर्ट्स संघ. पण नक्कीच कमबॅक कशाला म्हटला जातो हा देखील या खेळाचा एक भाग असेल. अपयश ही यशाची पहिली पायरी म्हटली जाते, पण अपयश पचवण्याची ज्या संघामध्ये ताकद असते तोच संघ येणाऱ्या काळामध्ये घातक ठरू शकतो, हे देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय करा, पण या मातब्बर खेळाडूंसमोर एक दगडा आव्हान असेल. पॉईंट टेबल असेल 12-5. सिक्स 12 या ठिकाणी गुण मात्र जातोय. 13-6. मारुती हसुळे खंड्या नावाने ओळखला जाणारा खेळाडू नक्कीच शांत संयमी या ठिकाणी कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार का, तर नक्कीच त्या खेळाडूला बघून जर समोरच्या संघाला जीवन अप्रतिम दर्जाचा स्मॅच सर्व्हिस पाहायला मिळते. अटॅकिंग पॉवर करण्याचा दर्जेदार खेळ. जेसू ऑन फायर. काय खेळतोय गडी, कुठून आला कुठून वादळ घेऊन गेला हे कधीच कोणाला काही समजू दिला नाही. अप्रतिम दर्जाचा स्मॅश म्हणावा लागेल जेसू याचा बोलावं देखील तेवढं कौतुक कमी असेल. हा खेळाडू रत्नागिरीत आलाय करा, पण हा खेळाडू चेन्नईला बिलॉंग करणारा खेळाडू आज रत्नागिरीच्या पटलावर खेळताना पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ नक्कीच म्हणावे लागेल जेसू. नक्कीच दर्जेदार खेळ नेगीच्या पटलावर पाहायला गेला तर नेगीचा या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय, गुण मात्र मिळतोय.
SK स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये. नेगीच्या चेहऱ्यावर पाहिलं गेलं तर कुठे ना तरी निराशाजन्य खेळी झाली आणि थोडंसं मनावरचा ताबा सुटताना पाहायला मिळणार का? तर येणारा काळ या ठिकाणी दर्जेदार टेक केला जातो. अटॅकिंग पॉवर जेसू ऑन फायर. बोलावं तेवढं कौतुक कमी असेल. जेसू येतोय करा. जेसूला चेंडू दिला की जेसू एक घातक खेळाडूप्रमाणे समोरच्या संघावर हावी ठरताना पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ. जेसू काय ते स्मित हास्य, त्या स्मित हास्यामध्येच समोरच्या सामन्यावर असलेला दबाव सांगून शकतोय. पाहायला गेलं तर नक्कीच या ठिकाणी उडव डांबा आपल्या कोकणातील नक्कीच प्रसिद्ध असलेला शब्द. या ठिकाणी खरोखर डांबे उडवताना दिसत आहेत. नक्कीच आंबेशेत संघाकडनं अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. या ठिकाणी आता रिजवानला मैदानात आणलं जातंय. नक्कीच दर्जेदार खेळ गिरीशच्याकडनं केलं. अटॅकिंग पॉवर करण ऑन फायर. शॉर्ट लिपचा वापर करण्याचा प्रयत्न. जेसी ऑन फायर. काय खेळ खेळतोय. गुण या ठिकाणी चूक मात्र होते. नक्कीच अप्रतिम खेळ. दर्जेदार खेळ. या ठिकाणी प्रॅक्टिसचा वापर केला जातोय. दबाव निर्माण झालाय. दबाव म्हणजे काय? दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करणारी पावलं आणि ती आता सध्या ही पावलं टाकताना ऑल आंबेशेत संघ या ठिकाणी सरस ठरतंय. म्हणजे सेमीफायनलचा तिसरा संघ होणार का? याचं येणारा काळ आणि येणारा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सज्ज झालेला असेल तो नक्कीच ऑल आंबेशेत संघ. 10-18 10-18चा चाललेला खेळ आता पुन्हा एकदा पॉइंट पाहायला घेतोय. एकोणीस 10 19-10चा चाललेला खेळ. 9 गुणांची पावर टाकण्याचा प्रयत्न. पावर टाकली खरी पण नेटामध्ये जाऊन फसली बरी. म्हणजे आमच्या कोकणात म्हण आहे, मासा आला आणि जाळ्यात अडकला. तशा प्रकारचा खेळ या ठिकाणी करणचा झालाय. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न. अप्रयत्न या ठिकाणी काय ड्रॉप पॉईंट घेतला जातोय. नक्कीच या पॉईंटला देखील सन्मान केला जातोय. जीवनच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य पाहायला मिळतंय. नक्कीच त्यानं देखील या खेळाडूचा सन्मान केलाय. कारण का या खेळामध्ये कधी कोणाला कमी लेखलं जात नाही. कारण का प्रत्येक खेळाचा पुन्हा एकदा दर्जा पाहायला मिळतंय. या ठिकाणी चकवलं जात आहे पण या ठिकाणी अयशस्वी ठरतोय. जीवनाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्मित हास्य. चूक घडली जाते आणि जीवनने ती देखील मोठ्या मनाने स्वीकारली गेली आहे. चुकीला माफी नसेल. कुठेतरी स्मित हास्य चाललेला खेळ. मैत्रीपूर्वक लढत. या ठिकाणी पावर टाकण्याचा प्रयत्न. काय या ठिकाणी लिफ्टिंग केली आहे. अप्रतिम दर्जाचा स्मॅश. नक्कीच रिजवान ऑन फायर. नक्कीच रिजवान हे टी शर्टवरचं नाव असल्यामुळे थोडं कन्फ्युजन होतंय. कौशिक या खेळाडूचं नाव आहे. अप्रतिम खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. सॉरी मित्रा, थोडं सांभाळून घ्या आम्हाला. आजच्या रजनीमधील मी तुला प्रथमतः पाहिलंय. काय तुझा खेळ, काय तुझी चमक आज गवळीवाड्याच्या मैदानात खेळ पाहताना पाहायला मिळते. नक्कीच ऑन फायर. जेसू कुठे येतोय आणि कुठून जातोय हे कोणालाच काही कळत नाही आहे. नक्कीच या पूर्ण खेळामध्ये मी 11 खेळाडू एका जागेवर बघितलेत पण एक खेळाडू कुठे आहे हे कायमच मी शोधत राहिलोय. कारण का नक्कीच पाहायला काय दर्जेदार ब्लॉकिंग केली जाते. ज्या खेळाडूची मी प्रशंसा केली तोच तो खेळाडू जेसू. कारण का 11 खेळाडू स्थिर असताना 12वा खेळाडू कुठे आहे तर जेसू हा कुठच्या क्षणी कुठे आहे, कुठे त्याची प्लेस आहे हे देखील बघणे आणि शोधणे देखील तेवढं गरजेचं असेल. कारण का अटॅकिंग पॉवर जेव्हा टाकायची गरज असेल तेव्हा तो कुठून येतो आणि कुठून मारून जातो याची देखील माहिती नसेल. पॉइंट निशीर गुण पुढे सरसावताना पॉइंट टेबल ऑन असेल. 15-22 काय खेळ चाललाय.
15-22 15-22 चा चाललेला खेळ कमबॅक करण्याची गरज असेल या ठिकाणी अवे लाईनच्या बाहेर चेंडू जातोय 23-15 नक्कीच जेसू ह्याच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य पाहायला मिळतंय त्या खेळामधूनच या ठिकाणी त्याचं कार्य पोचपावती दिली जाते आक्रमक पवित्रा ओ माय गॉड या ठिकाणी गिरीशने कोणत्या प्रकारचा अटॅक करायचा ठरवला होता विरुद्ध संघातील खेळाडूला गार करायचं की स्वतःच्याच खेळाडूला गार करायचा निश्चय करून आला होता हे मात्र कळलं नाहीये पण दर्जेदार खेळ कमबॅक करण्याची वन ऑन फायर अटॅकिंग पॉवर करा ऑन फायर काय या ठिकाणी लिफ्टिंग केली जाते आणि त्याला साथ मिळते करणची म्हणजे काय सामन्यामध्ये दबाव निर्माण केला जातोय दबाव म्हणजे काय दबाव म्हणजे विजयाची वाटचाल आणि विजयाची वाटचाल करत असताना एका पाऊल टाकण्याची सेट पॉइंट असेल सेट पॉइंट 16 एका गुणाची आवश्यकता हे सेलिब्रेशन कसं असेल अटॅकिंग पॉवर काय या ठिकाणी अटॅकिंग सर्व्हिस केली जाते आणि या ठिकाणी प्रयत्न फसला जाते गुण मात्र मिळतोय निश्चितपणाने ऑल आंबेशेत संघाच्या खात्यामध्ये पहिला सेट जिंकला जातोय या ठिकाणी गिरीश यांच्याकडनं कसं प्रफुल्ल सरांचं देखील मस्करी रूपाने मनोरंजन केलं जात आहे चला यानंतरचा होणारा सामना असेल भगवती स्पोर्ट्स वर्सेस LVC लेजंड आणि भगवती स्पोर्ट्स संघातील कर्णधारांना नम्र विनंती असेल चला नाणेफेकीसाठी यायचंय LVC लेजंड आणि भगवती स्पोर्ट्स संघातील कर्णधारांना नम्र विनंती असेल चला नाणेफेकीसाठी या मैदानाच्या दिशेने यानंतर होणारा जंगी सामना या मैदानात आग ओकणारा सामना या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे कारण का येणाऱ्या रत्नागिरीच्या पटलावर रिवेंज पूर्व असलेला सामना कोण जिंकणार ह्यापेक्षा कोण नक्कीच स्वप्नील दादाने आमच्यासाठी कोल्ड्रिंकची सोय केली आहे स्वप्नील दादांचा आम्ही मनपूर्वक आभारी असू खरोखर या स्पर्धेचं आयोजन भव्य दिव्य नियोजन नक्कीच कुठेही कुठल्याही खेळाडूला कमी लेखलं जात नाही त्याचप्रमाणे येणाऱ्या पाहुण्यांचा देखील सन्मान केला जातो हाच या स्पर्धेचा मोठेपणा असेल आणि हा मोठेपणा नक्कीच याचं भाग्यशाली कार्य नक्कीच निमेशजी नायर हे सौभाग्य असतील कौशिक ऑन फायर पॉइंट टेबल ऑन करताना कौशिकची दर्जेदार स्मॅश सर्व्हिस अटॅकिंग पॉवर टाकताना दर्जेदारपणे प्रयत्न फसला जातोय गुण मात्र जातोय SK स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये आवाज दिला जातोय दबाव निर्माण केला जातोय दबाव 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 म्हणजे विजयाची वाटचाल करणारी पावलं मोजताना आता हे दोन्ही संघ पाहायला गेला तर एका साईडला निर्माण केलेलं वातावरण आणि त्याच्या समोर तगडं आव्हान असेल वारकडे वा आता कुठेतरी सामन्यामध्ये रंगत घडवण्याचं कार्य SK स्पोर्ट्स संघ करताना पाहायला मिळतोय नक्कीच सामन्यामध्ये पाहायला गेलं तर निश्चितपणे काय लिफ्टिंग केली जाते जीवन याचं शेवटच्या चातुर्यापर्यंतचा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय नक्कीच अप्रतिम खेळ या ठिकाणी अटॅकिंग पॉवर या ठिकाणी काय ब्लॉकिंग केलं जात आहे जेसो ऑन फायर रझीन या ठिकाणी
दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच अटॅकिंग पॉवर काय टेक केला जातोय या ठिकाणी जेसूला खेळवलं जात आहे. नक्कीच नक्कीच पाहायला गेलं तर खरंच स्मित हास्य पाहायला म्हणावं लागेल. जेसू ऑन फायर. या सामन्यामध्ये खरीच मजा आहे बघा. एका साईडला असेल ऑल आंबेचे संघ, त्यामध्ये 5 खेळाडू एका जागेवर म्हणजे त्या जागेवर खेळताना आणि गिरीश मोरे मस्तपैकी त्या सामन्याचा आस्वाद घेताना म्हणजे त्या रंगतदार सामन्यामध्ये स्वतः खेळाडू असताना समोरच्या संघाचं प्रदर्शन स्वतः त्या मैदानात उभं राहून पाहत असताना गिरीश मोरे नक्कीच या खेळाचं काय प्रदर्शन आहे हे समोरच आपल्याला पाहू शकताय. काय खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच अटॅकिंग पॉवर टाकण्याचा प्रयत्न दर्जेदार कर्णधारांच्या भूमिकेत अप्रतिम खेळ या ठिकाणी. अटॅकिंग पॉवर जेसू ऑन फायर. नक्कीच गुण या ठिकाणी मिळतोय. 5-3. अरे आता खरी मजा येणार सामन्यामध्ये. रत्नागिरीचा सुपुत्र आर्यन वांगणकर नक्कीच ऑल आंबेच्या संघातून प्रदर्शन करून नक्कीच या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न. अटॅकिंग पॉवर पॉइंट मिळतोय. पंचांचं कार्य नक्कीच अप्रतिम म्हणावं लागेल. एका गुणाची 5 ऑल. 5 हॉलच्या बरोबरीमध्ये नक्कीच आता आर्यनला या ठिकाणी करणार का टार्गेट. नक्कीच हा गुण मात्र मिळतोय तो. नक्कीच म्हणावं तेवढं देखील कौतुक कमी असेल. आज खरं प्रफुल्ल वांगणकर यांचं म्हणावं तेवढं देखील कौतुक असेल. कारण का आर्यन वांगणकर येणाऱ्या काळात उभारता सितारा याला मैदानात आणणं म्हणजे एखाद्या खेळाडूला तेवढं चांगलं. या ठिकाणी काय ब्लॉकिंग केलं जात आहे या चांगल्या खेळानुसार पाहायला गेलं तर पॉइंट टेबल ऑन होताना 6 ऑल. 6 ऑलचा चाललेला खेळ. जेसू ऑन फायर. काय या ठिकाणी स्मॅश पाहायला मिळतोय. जरा कृपया मंडळाच्या वतीने नम्र विनंती असेल त्या खेळाडूचं जरा बघा चेहऱ्यावर पाणी घेऊन जा. चला मित्रा पाणी घेऊन जा. थोडं स्मित हास्य बाजूला ठेवा. खेळाडूवर थोडीशी दुखापत झाली आहे. काय खेळाडूंचा दर्जा आहे पहा. आक्रमण कसं म्हणतात. कारण का व्हॉलीबॉलच्या पटलावर नक्कीच आक्रमण युद्ध पद्धतीत पाहायला मिळतंय. जेसू सारखा खेळाडू आक्रमक पवित्र्यामध्ये पाहायला मिळतोय. चला सामन्याच्या दिशेने जेसू ऑन फायर. चेन्नईतनं आलेला खेळाडू नक्कीच चेन्नई एक्सप्रेस म्हणावी लागेल. नक्कीच या रागाचा रिवेंज. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. जरा खरंच जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या या खेळाडूसाठी. कारण का कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल. पॉइंट टेबल ऑन असेल. 7 ऑल. जीवन या जीवनचं या ठिकाणी कार्य अप्रतिम असेल. वा या ठिकाणी पट्टीचा वापर केला जातोय. पॉइंट मात्र मिळतोय SK स्पोर्ट्सला. 8-7. दर्जेदार सर्व्हिस या ठिकाणी अप्रतिम खेळ म्हणावा लागेल. शॉर्टलिपचा वापर. अटॅकिंग पॉवर करण ऑन फायर. एट ऑल. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक वर्गातनं देखील उत्स्फूर्त केलं जातंय. आर्यन वांगणकर ऑन फायर. नक्कीच आर्यनला ऑन होण्याची गरज असेल. काय या ठिकाणी पोझिशन पाहायला मिळते. आर्यनला या संघातनं का खेळवलं जातंय याचं देखील उत्तर दिलं जातंय. जीवन याच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पाहायला मिळतंय. जीवन याच्याकडनं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न. नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी. दर्जेदार टेक या ठिकाणी प्रयत्न फसतोय. गुण मात्र मिळतोय तो.
पॉइंट टेबल ऑन असेल. काय अटॅकिंग सर्व्हिसचा प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नात फसला गेला. प्रयत्नाशी परमेश्वर या ठिकाणी नक्कीच पाठीशी उभा राहिला नाही खरा, पण प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केले गेले. काय दर्जेदार खेळाडूचा खेळ या मैदानाच्या दिशेने पार पडताना पाहायला मिळते. अप्रतिम. करण ऑन फायर. काय दर्जेदार सर्व्हिस. अटॅकिंग पॉवर मोड. ओ हो 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 हो. नक्कीच ताकदीचा वापर केला जातोय पण फसला जातोय, म्हणजे सुरमई जाळ्यात अडकवली जाते. त्याचप्रमाणे करण देखील ह्या जाळ्यात अडकला गेलाय. नक्कीच गुण जातोय SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल 9-11. नक्कीच अप्रतिम. आर्यन ऑन फायर. नक्कीच या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न, नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न, नक्कीच प्रयत्न केला जातोय. जीवन देखील याला मार्गदर्शन करतोय, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आर्यन सारखा खेळाडू रत्नागिरीमध्ये घडेल याची अपेक्षा असतील. नक्कीच दर्जेदार टेक या ठिकाणी आर्यनला खेळवणार का. शॉर्ट लिपचा वापर. काय या ठिकाणी कौशिक ऑन फायर होतोय. नक्कीच कौशिकचे बोलावे तेवढे कौतुक कमी असेल, कारण का गेल्या मॅचमध्ये देखील दर्जेदार खेळ, या सामन्यामध्ये देखील दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. रईसकडनं देखील मार्गदर्शन केलं जात आहे. रत्नागिरीतील मातब्बर खेळाडू आर्यन वांगणकर ऑन फायर असताना नक्कीच हा गुण मात्र मिळतोय SK स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये. अकरा 12चा चाललेला खेळ आता कुठेतरी आर्यन वांगणकर याला खेळवणार का, तर नक्कीच या ठिकाणी उत्तर असेल. ओहो, काय या ठिकाणी गुण घेतलाय रईस याने. एका गुणाने पॉइंट टेबल ऑन असेल. 13-11. नक्कीच या ठिकाणी बक्षिसाची बरसात लागू होते. आर्यन वांगणकरने जर अटॅक करून जर पॉइंट मिळवला तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल वांगणकर यांच्याकडनं लागू असेल आर्यनसाठी. नक्कीच दर्जेदार या ठिकाणी खेळ आर्यन वांगणकर साठी बक्षीस लागू असेल. नक्कीच या ठिकाणी 500 रुपये जिंकणार का, याचं उत्तर नाकारलं जात आहे. काय ब्लॉकिंग केलं जात आहे. दर्जेदार ब्लॉक या ठिकाणी. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी जेसू. दर्जेदार या ठिकाणी. काय क्लोज ग्रिप ब्लॉकिंग. काय ब्लॉकिंग केलं जात आहे. दबाव. दबाव म्हणजे काय हेच उत्तर देण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या समोर खेळताना पाहायला मिळत आहे. 12-14. अटॅकिंग सर्व्हिस. काय सर्व्हिस केली आहे. दर्जेदार सर्व्हिस या ठिकाणी. प्रयत्न फसला जातोय आणि नक्कीच नक्कीच अप्रतिम खेळ म्हणावा लागेल. अप्रतिम खेळ आणि दर्जेदार सर्व्हिस स्मॅश पाहायला मिळतोय. जेसू ऑन फायर. अटॅकिंग पॉवर. करण ऑन फायर. कुठनं येते कोण मारून जाते काहीच कळत नाही. दर्जेदार टेक केला जातोय. आर्यन वांगणकर. जेसू ऑन फायर. काय टेक. काय ब्लॉकिंग केलं जात आहे. या खेळाडूला देखील या ठिकाणी पॉइंट मिळतोय SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 14 ऑल. काय सामना आहे. दबाव निर्माण करण्याचं कार्य दोन्ही संघांच्या दिशेने पाहायला मिळते. दबाव म्हणजे काय. दबाव म्हणजे या सामन्याचं उत्तर असेल. दबाव या शब्दाचं उत्तर निर्माण करण्याच्या अगोदर, प्रश्न निर्माण करण्याच्या अगोदर उत्तर कसं दिलं जाते. काय टेक केला जाते. आता दर्जेदार सर्व्हिस आणि या ठिकाणी अटॅकिंग पवित्रा पाहायला मिळते SK स्पोर्ट्स. काय ब्लॉकिंग केली जाते. दर्जेदार टेक या ठिकाणी. अटॅक करणार का, या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. गुण मात्र मिळतोय नक्कीच ऑल अंबेसिस संघाच्या खात्यामध्ये. आता येतोय आर्यन वांगणकर. दर्जेदार सर्व्हिसचा पेशकश नमुना. अटॅकिंग पॉवर सर्व्हिस या ठिकाणी पुन्हा एकदा फसला जातोय. नक्कीच या खेळाडूवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार का, पण तरी देखील या सामन्याच्या दिशेने खेळवताना पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी 500 रुपयाचा बर्फी. वा, या ठिकाणी गुण मात्र मिळतोय. काय सामना रंगलाय. 16-15.
16-15चा चाललेला खेळ, एका गुणाची आघाडी आता SK स्पोर्ट्स रत्नागिरीच्या पटलावरील संघ कुठेतरी हावी ठरताना दिसतोय. एका मोठ्या संघासमोर अटॅकिंग पॉवर, काय ब्लॉकिंग केली जाते आहे, दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ SK स्पोर्ट्स काय शेवटच्या क्षणापर्यंत त्याला कडवी झुंज देण्याचं कार्य या मैदानात पाहायला मिळतंय. नक्कीच प्रेक्षक वर्गाला देखील प्रश्न पडलाय, ऑल अंबिशियस संघाकडनं हा खेळाडू कसा खेळतो ह्याच्यापेक्षा हा सामना कसा खेळण्याचा प्रयत्न पसला जातोय, गुण मात्र जातोय. 17-16, 17-16 एका गुणाची आघाडी आता कुठेतरी नक्कीच ऑल अंबिशियस संघाच्या कौशिकच्या चेहऱ्यावर कुठेतरी स्मित हास्य पाहायला मिळतंय आणि प्रयत्न फसतोय खरा. 18-16, 18-16, 16 म्हटल्यावर पोटात आलाय गोळा, कारण का दोन्ही संघांच्या पोटामध्ये गोळा येतोय खरा, पण या गोळ्याचं उत्तर नक्कीच या सामना विजय कोण होणार यापेक्षा हा सेट कोण जिंकणार हे देखील तेवढंच महत्वाचं असेल. यानंतर होणारा सामना आजच्या रजनीतील शेवटचा सामना LVC लेजंड वर्सेस भगवती स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघातील कर्णधारांना शेवटचा कॉल असेल, त्वरित मैदानाच्या दिशेने या आणि नाणेफेक करून घ्या. अठरा 16चा चाललेला खेळ, दबाव निर्माण करण्याचे एका साईडला नौका रत्नागिरी, काय या ठिकाणी खेळ केला जातोय, ब्लॉकिंग अयशस्वीपणे पाहायला मिळते. आंबेचा संघ या ठिकाणी नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर कुठेतरी खेळाडूंमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी जीवन या खेळातील खरं जीवन सारथी असेल. या ठिकाणी बघूया अटॅकिंग पॉवर, शॉट लिफ्ट, कौशिक ऑन फायर. नक्कीच कौशिक शॉट लिफ्टचा वापर, कौशिकचा खेळ नक्कीच मैदानाच्या दिशेने दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. दर्जा म्हणजे काय तर या खेळाडूकडे पाहताच क्षणी त्याचं उत्तर पाहायला मिळतंय. नक्कीच दर्जेदार खेळ आणि या खेळाचं उत्तर शॉट लिफ्टचा वापर करताना नक्कीच पुन्हा एकदा जीवनला खेळवलं जाते. जीवनला देखील फसवण्यामध्ये प्रयत्न केला गेलाय, पण या ठिकाणी गुण मात्र मिळतोय ऑल अंबिशियस संघाच्या खात्यामध्ये. 20-17, 20-17, 17 म्हटलं की कोणासाठी खतरा तर या ठिकाणी SK स्पोर्ट्स संघासाठी निश्चितपणाने असेल खतरा. नक्कीच ओमकार देवरुखकर ऐन मोक्याच्या क्षणी या चुक्या करताना दिसतंय, पण पाहायला गेलं तर ओमकार देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायम हा संघ खेळताना पाहायला मिळतो. पण नक्कीच मोठ्या संघासोबत खेळताना नक्कीच कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. 22-17 नक्कीच या ठिकाणी SK स्पोर्ट्स संघासाठी खतरा असेल. खरंच एकदा मनापासून सांगतो प्रेक्षक वर्गांना, खरंच सामना आवडला असेल, कारण का एका साईडला एक मातब्बर संघ आहे आणि एका साईडला आपल्या रत्नागिरीतील संघ आहे. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत दोन्ही संघातील खेळाडूंसाठी. खरंच अप्रतिम खेळ या मैदानात पाहायला मिळतोय. कडवी झुंज देताना रत्नागिरीचा नौका संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोलावं देखील तेवढं कौतुक कमी असेल. एकाकी वाटलेला सामना, एकतर्फी होणारा सामना या ठिकाणी खरंच अप्रतिम खेळ केला जातोय. येणाऱ्या काळामध्ये SK स्पोर्ट्स रत्नागिरीतील सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळख निर्माण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वा काय बघा प्रार्थना केली आणि गुण मिळवून दिला जातोय. या एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल. 18-22, 18-22चा चाललेला खेळ 4 पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करणार का? वा या ठिकाणी करण ऑन फायर. या एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल. पॉइंट टेबल पुढे सरसावताना 23-18. दबाव आणि त्या दबावाचं उत्तर आणि प्रतिघात केला जातोय. करण ऑन फायर. नक्कीच करण याची दर्जेदार स्मॅश सर्व्हिस, अटॅकिंग पॉवर,
या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार काय या ठिकाणी खेळ केला जातोय. SK स्पोर्ट्स संघाचा बोलावं देखील तेवढं कौतुक कमी असेल. अप्रतिम. आणि नक्कीच या संघाची बांधणी करताना ओमकार देवरुखकर यांचं देखील बोलावं तेवढं कौतुक कमी असेल. अप्रतिम खेळ. या ठिकाणी आर्यन वांगडकर या ठिकाणी गुण घेणार का. या ठिकाणी संघासाठी कायमच धोक्याची घंटा वाजवताना पाहायला मिळत आहेत. आर्यन वांगडकर 20-23 धोक्याची घंटा वाजवताना आर्यन वांगडकर काय या ठिकाणी खेळ केला जातोय. नक्कीच आर्यनला पुन्हा एकदा खेळवलं जातंय. पुन्हा एकदा पॉइंट देऊन जातोय. पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवली जाते. आर्यन या सामन्यामध्ये तिसरा सेट लावणार का किंवा या मैदानात तिसरा सेट लावण्याचा इतिहास घडणार का. तर एस या ठिकाणी काय ड्रॉप पॉइंट चेक केला. जीवन ऑन फायर. मॅच पॉइंट 21. जीवन एका गुणाची अपेक्षा असेल आर्यनकडनं. आर्यनला जर तुम्ही संघामध्ये खेळवताय तर नक्कीच आर्यनला 1 गुण मिळवून द्या. नक्कीच अटॅकिंग पॉवर या ठिकाणी ब्लॉक या ठिकाणी विजय संपादन केला जातोय. निश्चितपणे ऑल आंबेशेत संघ खूप खूप शुभेच्छा असतील. जरा एकदा प्रेक्षक वर्गासाठी नम्र विनंती असेल जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या SK स्पोर्ट्स आणि ऑल आंबेशेत संघासाठी. अप्रतिम खेळ केला गेलाय SK स्पोर्ट्स संघाकडनं. चला LVC संघ आणि भगवती स्पोर्ट्स संघ चला मैदानाचा ताबा घ्या. चला मान्यवर केतन सर नाणेफेक करून घ्या.